नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राष्ट्रीय वनसंपत्तीचा भ्रष्टाचार आणि भूमाफिया बिल्डर मालामाल। मौजेशीळ तालुका जिल्हा ठाणे विभागातील महाराष्ट्र शासन केंद्र सरकार वनजमीन खाजगी वने अशी नोंद असलेल्या वनजमिनीवर भोलेनाथ नगर, शिबली नगर, शीळ महापे रोड, ठाकूरपाडा येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून निसर्गाचा समतोल राखावा याकरता शीळ, दहिसर, देसाई विभागात असलेल्या वनजमिनी वाचाव्यात म्हणून वन विभाग व ठाणे महानगरपालिका यांच्याकडे वारंवार पाठपुरावा स्थानिक नागरिक करत आहेत। पण हे अधिकारी अजिबात थारा देत नाहीत। कारण याच अधिकाऱ्यांना हाताशी धरून भूमाफिया बिनधास्त सदर वनजमिनींमध्ये 7-7, 8-8 माळ्यांच्या अनधिकृत इमारती बांधत आहेत आणि त्याही अतिशय निकृष्ट दर्जाच्या। याच परिसरात 2013 साली लकी कंपाऊंड येथे एक अनधिकृत इमारत काम चालू असतानाच कोसळली होती आणि त्यामध्ये 74 निष्पाप नागरिकांचा जीवही गेला होता। या संबंधित दक्ष नागरिक संघटनेच्या सदस्यांनी शेकडो अर्ज केले असतील, पण अधिकारी यांच्यामार्फत कुठेही कारवाई करताना दिसले नाही। याआधी सदर ठिकाणी श्री मुठे साहेब RFO हे कार्यरत असताना सदर ठिकाणी सर्व अनधिकृत बांधकामे बंद होती, परंतु त्यांच्या जागी श्री देसले साहेब RFO हे आल्यापासून परिसरातील बऱ्याच ठिकाणी जोरात बांधकामे सुरू झाली आणि सदर परिसरातील अनेक वनजमिनीवर वृक्षतोड करून तिथे अनधिकृत RCC बिल्डिंग बांधण्यात येत आहेत आणि हे सर्व वन अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत होताना दिसत आहे। याकडे वन अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। सध्या या विभागातील मोठ्या प्रमाणावर जंगल नष्ट होताना दिसत आहेत, पण या जंगलाला वाचवण्यासाठी कोणी वाली उरला नाही। परंतु गणेश नाईक यांची मंत्रीपदी नेमणूक झाली, यावेळी दक्ष नागरिक संघटनांच्या आशा पल्लवित झाल्या, असे स्थानिक नागरिक यांनी बोलून दाखवले। या जंगलातील वनजमिनींना आता कोणीतरी वाली मिळाला असेही स्थानिक नागरिक बोलताना दिसत आहेत। आता या जंगलांचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराल। भविष्यात होणारी निसर्गाची हानी थांबवून येणाऱ्या पिढीला ही जंगलसृष्टी जिवंत सांगायला आम्हाला गर्व वाटेल या अपेक्षेने आम्ही आपणाकडे पाहत आहोत, असेही त्यांच्या बोलण्यातून आनंद व्यक्त होत होता। तरी सदर बाबतीत वनमंत्री नामदार गणेश नाईक सहकार्य करून योग्य ती कारवाई करून अधिकाऱ्यांना सूचना देऊन कारवाई करतील, असे दक्ष नागरिक संघटनांचे कार्यकर्ते समाधान व्यक्त करताना दिसत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंगल खारपाटीलसह तृप्ती भोईर, शीळ।